खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा मोठा आरोप एसआयटीने कोर्टात दिलेल्या माहितीत केलाय। आरोपींकडून वारंवार अवादा कंपनीकडे खंडणी मागितली पण कंपनीने दिली नाही। यावेळी संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून त्यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला। सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेंनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही खंडणी दिली नव्हती। या प्रकरणात सरपंच संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं। त्यामुळेच खंडणीत अडथळा ठरणाऱ्या संतोष देशमुखांची कराड आणि इतर आरोपींनी हत्या केल्याचा दावा सीआयडीने केला। दरम्यान कोर्टात काय दावे प्रतिदावे करण्यात आले त्यावर एक नजर टाकूया। एसआयटी कडून कोर्टात केलेले दावे। देशमुखांच्या हत्येच्या दिवशी घुले, चाटे आणि कराडचं फोनवरून संभाषण झालं। तिघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे। 9 डिसेंबरला दुपारी 3:20 ते 3:30च्या दरम्यान घुले, चाटे आणि कराडचं संभाषण झालं। देशमुखांच्या अपहरणाची तिघांची फोनवरील संभाषणाची वेळ ही मिळती जुळती असल्याचं एसआयटीने कोर्टात सांगितलं। हत्येच्या दिवशीही कराडनं देशमुखांना धमकी दिली होती। तर सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय सांगतो? वाल्मिक कराडची विदेशात मालमत्ता आहे का याची चौकशी सुरू आहे। घुले आणि कराडमधील कनेक्शन काय याचा तपास सुरू आहे। कृष्णा आंधळेला लपवण्यात कुणाचा हात होता याचाही तपास सुरू असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं। घुले, चाटे फरार असताना कुणाची मदत झाली याबाबतची माहिती घेणं सुरू असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं। तर वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद। कुठल्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलेलं नाही। कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही। कराडवर हत्येचा गुन्हा लागू शकत नाही। वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर असल्याचं त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे। तर न्यायाधीशांनी यावेळेला उपस्थित केलेले सवाल, केवळ फोन केला म्हणून 302 आणि मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली का? आरोपीच्या हत्येच्या गुन्ह्यातील सहभागाबाबत खात्री केली का? वाल्मिक कराडच्या कोठडीसाठी एसआयटीने काय कारण दिले त्यावर देखील एक नजर टाकूया। सुदर्शन घुले, विष्णू चाटे, वाल्मिक कराडनं हत्येच्या आधी आणि नंतर कॉल केल्याचं सीडीआर वरून स्पष्ट होत आहे। अवादा कंपनीचे शिवाजी थोपटे यांना अनेक वेळा परळी येथील कार्यालयात बोलावण्यात आलं होतं। आरोपी वाल्मिक कराड यांना 2 कोटी रुपयांची खंडणी मागितलेली होती। खंडणी न दिल्यास काम बंद करण्याची धमकी देण्यात आली होती। 6 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि साथीदारांकडून कंपनीचा गार्ड आणि शिवाजी थोपटेला मारहाण करण्यात आली। खंडणीला अडथळा ठरणाऱ्या संतोष देशमुख याचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। आफताब शेख आपल्यासोबत आहे। आफताब, आपण कोर्टामध्ये काय नेमके दावे प्रतिदावे करण्यात आले आणि त्यानंतर कोर्टानं काय नेमका निर्णय दिला हे आपण पाहिलं। 22 जानेवारीपर्यंत आता कराडला कोठडी सुनावण्यात आली। ही कोठडी किती महत्त्वाची ठरणार आहे? दीपक, खरं तर या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर सुरुवातीला संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकरणाचा गुन्हा हा वेगळा दाखल झालेला होता। तर अवादा कंपनीला खंडणी मागितल्याचं प्रकरण हे वेगळ्या पद्धतीनं दाखल करण्यात होते। 2 गुन्हे या प्रकरणामध्ये दाखल झालेले होते आणि कुठंतरी या दोन्ही गुन्ह्यांचा परस्पर संबंध असल्याची चर्चा जी आहे ती होत होती आणि नेमकं तेच जे आहे ते एसआयटीनं आपल्या आजच्या सगळ्या दाव्यातून केलेलं आहे। खंडणीचं प्रकरण आणि हत्येचं प्रकरण हे दोघांची इंटरलिंक्स कशा पद्धतीनं आहे हेच आपल्या दाव्यातून सिद्ध करण्याचा प्रयत्न जो आहे तो आजच्या एसआयटीनं आपल्या आजच्या युक्तिवादांमधून मांडण्याचा प्रयत्न केला। 9 डिसेंबर रोजी ज्यावेळेस संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि दुपारी 3 वाजता साधारणतः त्यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि त्याच वेळेस आरोपी असलेले सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्याशी वाल्मिक कराड यांच्या फोनवरती संभाषण झालेलं आहे आणि तसे सीडीआरमध्ये देखील पुरावे सापडल्याचा दावा जो आहे तो
SITनं आपल्या या आजच्या सुनावणीमध्ये केलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास करताना या तिघांमध्ये नेमकं संभाषण काय झालेलं होतं या संदर्भात आणखी तपास करायचा असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे कोठडी जी आहे ती मागितलेली होती. अर्थातच 10 दिवसांची कोठडी जी आहे ती SITनं या सगळ्या सुनावणीमध्ये मागितलेली होती. मात्र दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं 7 दिवसाची कोठडी जी आहे ती SITला दिलेली आहे वाल्मिक कराड यांची. आणि मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते बीडचं शहर पोलीस स्टेशन आहे ज्या ठिकाणी वाल्मिक कराड यांना SIT पथकानं ठेवलेलं आहे आणि 7 दिवस त्यांची चौकशी जी आहे ती याच ठिकाणी करण्यात येणार आहे आणि नेमकं या 7 दिवसात काय काय तपशील पुढे येतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. दीपक. आफताब, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.